वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, आईला ब्रेस्ट कॅन्सर. तरी देखील या मुलीने आईवडिलांसाठी जे करून दाखवलं ते ऐकून आपण सर्व हिचं कौतुक कराल. वाशिम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये मनीषा यांचा जन्म झाला. मंगळूरपीर तालुक्यातील साईखेडा हे मनीषा यांचं मूळ गाव. 4थी पर्यंत गावामधील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण झालं. पुढे मनीषाने धुळे सिंहगड या ठिकाणी शिक्षण घेतलं. वडिलांचं स्वप्न होतं मुलीला कलेक्टर करायचं. मनीषा यांनी देखील वडिलांच्या इच्छेनुसार मेहनत घ्यायला सुरुवात केली. पुण्यामध्ये मनीषा यांनी LLBची पदवी प्राप्त केली. नंतर वडिलांनी त्यांना UPSC क्लासेससाठी दिल्लीला पाठवलं. 2016ला मनीषा यांनी UPSCची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी ती परीक्षा क्रॅक केली. त्यामध्ये 833वा रँक मिळाला. त्यानंतर मनीषा इंडियन रेल्वेमध्ये अधिकारी झाल्या. पण मनीषा यांच्या आयुष्यामध्ये नियतीने वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. त्याच दरम्यान काही महिन्यानंतर मनीषा यांचे वडील आजारी पडले. ते 2 महिने ICU मध्ये ॲडमिट होते. आईलाही त्याच वेळेस ब्रेस्ट कॅन्सर झाला. अचानक घरामध्ये आलेल्या दुःखामुळे मनीषा तुटल्या नाही, तरी देखील त्या आपला अभ्यास करत राहिल्या. आई वडिलांकडे लक्ष द्यायचं आणि परीक्षेचा अभ्यासही करायचा. याच दरम्यान 2018मध्ये दिलेल्या UPSC परीक्षेमध्ये मनीषा यांना 33वा रँक मिळाला आणि त्या IAS ऑफिसर झाल्या. त्यामुळे म्हणतात ना, मुलींनी ठरवलं तर मुली काही करू शकतात.